Welcome friends. Now we have to start chapter number 2, mathematical methods. In the previous chapter you have to study physical quantities, their units and dimensions, errors, etc. In this chapter you will study scalars, vectors, types of vectors, addition, subtraction and product of vectors. Also, you will learn a preliminary introduction to calculus necessary to study the physics in your course. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या चॅप्टरमध्ये आपण फिजिकल क्वांटिटी, त्याचे युनिट्स, त्याच्या डायमेन्शन्स आणि क्वांटिटीज मेजर करत असताना येणारे एरर्स इत्यादी कन्सेप्ट आपण बघितल्या. मॅथमॅटिकल मेथड या दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपल्याला स्केलर्स, वेक्टर्स या फिजिकल क्वांटिटीचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये पुढे टाइप्स ऑफ वेक्टर, नंतर वेक्टरची ऑपरेशन्स असतात, त्याच्यामध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, प्रोडक्ट असे विविध ऑपरेशन सुद्धा आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचे. आणि चॅप्टरच्या शेवटी आपल्याला कॅल्क्युलसचं इंट्रोडक्शन, ज्याच्यामध्ये डिफरन्शियल आणि इंटिग्रल्स आपल्याला काही प्रमाणात बघायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या चॅप्टरचा मेमरी मॅप बघत असताना दोन प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीज बघायच्या आहेत, ज्याच्यामध्ये पहिली मेन क्वांटिटी जे स्केलर्स आणि दुसरी आहे तुमची वेक्टर्स. या टाइप्स आपल्याला बघत असताना या चॅप्टरचा मेमरी मॅप आपण बघतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला वेक्टरच्या टाइप, त्याच्यामध्ये नल वेक्टर, इक्वल वेक्टर, युनिट वेक्टर, निगेटिव्ह वेक्टर, पोझिशन वेक्टर, रिझल्टंट वेक्टर अशा विविध प्रकारच्या टाइप्स, त्यांच्या डेफिनेशन्स, ती वेक्टर्स काय असतात, काय दर्शवितात हे आपल्याला बघायचं आहे. नंतर पुढचा टॉपिक येतो त्याचा ऑपरेशन्स. कोणाचे ऑपरेशन्स? तर आपल्याला वेक्टरचे ऑपरेशन्स बघायचे. ऑपरेशन्समध्ये आपल्याला मेनली 3 ऑपरेशन्स बघायचे. एक तुमचं ऍडिशन, दुसरं सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन. वेक्टरच्या ऍडिशनमध्ये आपल्याला ट्रायंगल लॉ, पॅरलेलोग्राम लॉ, सबट्रॅक्शनमध्ये आपल्याला ट्रायंगल लॉ आणि मल्टिप्लिकेशन मध्ये स्केलर आणि वेक्टर अशा 2 प्रकारच्या टाइप बघायच्या आहेत. तर या चॅप्टरच्या शेवटी आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे कॅल्क्युलस बघायचं आहे, फंडामेंटल, त्याच्यामध्ये डिफरन्शियल कॅल्क्युलस आणि इंटिग्रल कॅल्क्युलस आपल्याला मेनली या चॅप्टरमध्ये पूर्ण अशा विविध प्रकारचे टॉपिक्स बघायचे आहेत. तर डेफिनेशन बघतोय आपण. स्केलर्स, the physical quantity which can be completely represented by their magnitude are called scalars. तर स्केलर क्वांटिटी म्हणजे काय? तर मेनली जर कोटेड करायचा शब्द असेल तर कम्प्लिटली रिप्रेझेंटेड बाय देअर मॅग्निट्यूड. म्हणजे स्केलर क्वांटिटी ही फक्त कशाने दाखवली जाते? मॅग्निट्यूडने दाखवली जाते. त्याचं एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं तर आपल्याला सांगता येईल टाइम. आपण टाइम कशामध्ये दाखवतो बरं? टाइम जर दाखवायचा असेल, समजा आपण 10 सेकंड्स, बरोबर. 10 सेकंड आपण कसं म्हणूया? हा 10 नंबर आहे आणि सेकंड हे त्याचं ही एक वेगळी क्वांटिटी. मग आता 10 सेकंड हा पूर्ण याच्यात डायरेक्शनचा काही संबंध येतो का? नाही. तर ही पूर्ण काय झाली? स्केलर क्वांटिटी झाली. समजा आपल्याला लेंथ दाखवायची एखाद्या बॉक्सची, बरोबर. तर एखादा बॉक्स आहे असा आणि त्याची आपल्याला लेंथ दाखवायची. आपण जर सांगितलं 5 मीटर, तर 5 हा नंबर झाला आणि मीटर हे युनिट झालं. तर लेंथ सुद्धा काय आहे? स्केलर क्वांटिटी. अजून जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपण टेम्परेचर कसं दाखवतो? समजा आपल्याला 50 डिग्री सेल्सिअस दाखवायचं आहे, तर 50 हा नंबर आणि सेल्सिअस हे युनिट. असे विविध एक्झाम्पल आपल्याला स्केलर क्वांटिटीचे बघता येतात. नाउ वी हॅव टू डिस्कस द डेफिनेशन ऑफ वेक्टर्स. वेक्टरची आपण डेफिनेशन बघूया. काय डेफिनेशन वेक्टरची?
द फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी रिक्वायर्ड मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. म्हणजे याच्यात आपल्याला काय काय बघायचं आहे, याच्यात आपल्याला वेक्टरची मॅग्निट्यूड तर आवश्यक आहे, पण त्याच्यासोबत त्याची काय पाहिजे आपल्याला, डायरेक्शन आहे. कशासाठी, वेक्टरचं कम्प्लीट रिप्रेझेंटेशन दाखवण्यासाठी. म्हणजे अशी एखादी क्वांटिटी असेल की ती मॅग्निट्यूड तर दाखवते, पण त्याच्यासोबत त्याची डायरेक्शन जर दाखवत असेल तर अशा क्वांटिटीला काय म्हणतात, वेक्टर क्वांटिटी असे म्हणतात. त्याचं एक्झाम्पल बघूया. त्याचं एक्झाम्पल तर सोपं आहे, काय, फोर्स. आता तुम्ही म्हणणार सर फोर्स कसं काय वेक्टरचं एक्झाम्पल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फोर्स जर आपल्याला दाखवायचा आहे, समजा 10 न्यूटन हा फोर्स दाखवत असताना आपण फक्त असं म्हटलं की फोर्स 10 न्यूटन, तर ही वेक्टर क्वांटिटी आहे का, तर नाही. याच्यात काय आहे, समजा हा फोर्स दाखवत असताना आपण जर सांगितलं की या बॉक्सवरती ए कडून बी कडे 10 न्यूटन हा फोर्स अप्लाय केला, तर इथं आपण ए कडून बी कडे असं म्हटलं ना, मग ए कडून बी कडे जात असताना ही झाली तुमची वेक्टरची डायरेक्शन. म्हणजे आपल्याला इथं मॅग्निट्यूडची पण आवश्यकता असते. तसंच याचं जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं आपण तर डिस्प्लेसमेंट. एखादी बॉडी डिस्प्लेस होते, तर डिस्प्लेस होताना आपण असं म्हणतो ही इथून इथपर्यंत गेली, पण कोणत्या दिशेने गेली हे आपण जर सांगितलं तर ते कशामध्ये येतं, वेक्टर क्वांटिटी मध्ये येतं. आता वेक्टरचं येतं रिप्रेझेंटेशन, की वेक्टर कसा रिप्रेझेंट केला जातो. रिप्रेझेंट म्हणजे काय, वेक्टर कसा दाखवला जातो. थोडक्यात समजा ए बी, आपल्याला हा ए बी वेक्टर दाखवायचा आहे, तर याचं रिप्रेझेंटेशन कसं येतं की डिस्प्लेसमेंट ऑफ ए बॉडी ए टू बी कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज वेक्टर ए टू वेक्टर बी, वेअर ए इज अ स्टार्टिंग पॉइंट. हा ए काय स्टार्टिंग पॉइंट आहे, ज्याला आपण टेल म्हणतो, आणि बी हा हेड एंड पॉइंट झाला ना, याला आपण काय म्हणतो, हेड म्हणतो. म्हणजे हा सिम्बॉलिकली कसा दाखवला जातो, तर याचा सिम्बॉल येतो कोणाचा, वेक्टरचा, ए बी वेक्टर. याचं नोटेशन असं दाखवलं जातं, ए बी वेक्टर. विद्यार्थी मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला चॅप्टरचा पुढचा पॉइंट बघायचा आहे, टाइप्स ऑफ वेक्टर. टाइप्स ऑफ वेक्टर मध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की याच्यात आपल्याला कुठल्या कुठल्या टाइप बघायचे आहेत, झिरो वेक्टर, युनिट वेक्टर, इक्वल वेक्टर, निगेटिव्ह वेक्टर, त्याला अपोजिट वेक्टर पण म्हणतात, रिझल्टंट वेक्टर आणि पोझिशन वेक्टर. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघूयात झिरो वेक्टर. त्यालाच काय म्हणतात, नल वेक्टर. झिरो वेक्टरची डेफिनेशन काय बरं, अ वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड विथ अ पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड झिरो वेक्टर. म्हणजे याच्यात महत्वाचा शब्द कोणता आला, अ वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड. ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड किती असेल, झिरो वेक्टर असेल, अशा वेक्टरला काय म्हणतात, नल वेक्टर असे म्हणतात. त्याचं एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं तर वेलॉसिटी ऑफ ए वेक्टर स्टेशनरी पार्टिकल इज अ नल वेक्टर. जर आपल्याला स्टेशनरी पार्टिकलची वेलॉसिटी दाखवायची असेल तर आपण त्याला काय म्हणूया, नल वेक्टर. म्हणजे रेस्ट पॉइंट म्हटला जातो तो. त्याच्यानंतर सेकंड आपल्याला बघायचं आहे युनिट वेक्टर. नाव सेकंड डेफिनेशन इज युनिट वेक्टर. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ युनिट वेक्टर, अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इन अ गिवन डायरेक्शन इज कॉल्ड युनिट वेक्टर. म्हणजे इथं आपल्याला कोणता शब्द कोट करायचा आहे, युनिट मॅग्निट्यूड. असा वेक्टर असतो की ज्याची मॅग्निट्यूड काय असते, युनिट मॅग्निट्यूड, आणि त्याच्या डायरेक्शन मध्ये तो असला पाहिजे. मग त्याच्यामध्ये युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ गिवन वेक्टर इज द रेशो ऑफ दॅट वेक्टर विथ इट्स मॅग्निट्यूड द वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ एक्स वाय झेड ऍक्सेस. म्हणजेच आता आपल्याला वेक्टर दाखवत असताना असे 3 प्रकारचे ऍक्सेस दाखवायचे असतात, एक्स वाय आणि झेड. ज्याच्यामध्ये आपण एक्स वाय झेड ऍक्सिसला आय जे के पॉइंट दाखवला जातो, ज्याच्यामध्ये एक्स हा ऍक्सिस आय रिप्रेझेंट करतो, वाय हा ऍक्सिस
जे रिप्रेझेंट करतो आणि झेड हा ऍक्सिस के पॉइंट रिप्रेझेंट करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, युनिट वेक्टरची आपण डेफिनेशन बघितली. तर त्याचं एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं, युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ एम मॅग्निट्यूड रिप्रेझेंटेड आहात. हा सिम्बॉल आहे युनिट वेक्टरचा आणि ही डेफिनेशन आहे युनिट वेक्टरची. युनिट वेक्टर म्हणजे काय? युनिट वेक्टर समजा हा एम पॉइंटचा आपल्याला युनिट वेक्टर दाखवायचा आहे, तर वेक्टर एम डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ एम. म्हणजे मॅग्निट्यूड आपल्याला इथं बघायचीच आहे की मॅग्निट्यूड नेमकी काय असते ते आपल्याला पुढे बघायचं, जे चॅप्टर मध्ये ते मी पुढे शिकवणार आहे. तिसरी टाईप आहे आपली इक्वल वेक्टर्स. इक्वल वेक्टर कोणाला म्हणतात? द वेक्टर्स वेक्टर पी अँड वेक्टर क्यू हॅव्हिंग मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन सेम. म्हणजेच काय, दोन वेक्टरची डायरेक्शन जर सेम असेल, काय सेम असेल? डायरेक्शन जर सेम असेल तर अशा वेक्टरला काय म्हटलं जातं? इक्वल वेक्टर असं म्हणतात. म्हणजे याच्यात वेक्टर पी ची पण तीच डायरेक्शन आहे आणि वेक्टर क्यू ची पण तीच डायरेक्शन आहे. तर या अर्थाने वेक्टर पी आणि वेक्टर क्यू हे दोघं काय झाले? इक्वल वेक्टर झाले. चौथी टाईप आहे आपली निगेटिव्ह वेक्टर. त्यालाच अपोजिट वेक्टर असे सुद्धा म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, याची आपण डेफिनेशन बघू. अ वेक्टर हॅव्हिंग अपोजिट डायरेक्शन बट इक्वल मॅग्निट्यूड. इथं कोट करायचा शब्द कोणता झाला? अपोजिट डायरेक्शन बट इक्वल मॅग्निट्यूड. म्हणजे दोन वेक्टर हे निगेटिव्ह वेक्टर केव्हा असतील? त्यांची मॅग्निट्यूड सारखी असेल पण त्यांची डायरेक्शन काय असेल? अपोजिट असेल. म्हणजे पी ची डायरेक्शन इकडे तर क्यू ची डायरेक्शन इकडे आणि दोघांची मॅग्निट्यूड कशी असेल? इक्वल. इक्वल मॅग्निट्यूड असेल परंतु डायरेक्शन जर वेगळी असेल तर त्या वेक्टरला काय म्हणतात? निगेटिव्ह वेक्टर किंवा अपोजिट वेक्टर असे म्हणतात. नेक्स्ट टाइप्स ऑफ वेक्टर इज रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट वेक्टर, द रिझल्टंट वेक्टर ऑफ टू or more वेक्टर is that single vector which produces the same effect as produced by all vectors together. रिझल्टंट वेक्टर कोणाला म्हटलं जातं? वेगवेगळ्या प्रकारचे दोन किंवा दोनापेक्षा जास्त जे वेक्टर असतील त्यांना एका वेक्टरमध्ये जर रिप्रेझेंट करायचं असेल तर तो रिप्रेझेंटेशनचा सिंगल वेक्टर जो असतो, रिप्रेझेंटेशनचा कोणता वेक्टर? सिंगल वेक्टर. कोणाचा? दोन आणि दोनापेक्षा जास्त असणाऱ्या वेक्टरचा. त्याला काय म्हणतात? रिझल्टंट वेक्टर असे म्हणतात. शेवटची टाईप येते याची पोझिशन वेक्टर. अ वेक्टर which gives the position of a particle at a point which respect to the origin of the chosen coordinate system is called the position vector of a particle. एखाद्या पार्टिकलची आपण ओरिजिन पासून जी पोझिशन दाखवली जाते त्याला काय म्हणतात? पोझिशन वेक्टर असे म्हणतात. म्हणजेच काय, वेक्टर ए हा पोझिशन वेक्टर आहे, त्याची पोझिशन कुठून कुठपर्यंत दाखवली जाते? ओ पासून ए पर्यंत. म्हणून ए वेक्टर हा काय झाला? पोझिशन वेक्टर झाला. अशा पद्धतीने आपण टाइप्स ऑफ वेक्टर बघितल्या, ज्याच्यामध्ये काय काय बघितलं? झिरो वेक्टर त्यालाच काय म्हणतात? नल वेक्टर. युनिट वेक्टर, इक्वल वेक्टर, निगेटिव्ह वेक्टर त्यालाच काय म्हणतात? अपोजिट वेक्टर. रिझल्टंट वेक्टर आणि पोझिशन वेक्टर. अशा पद्धतीने आपण वेक्टरच्या टाइप्स बघितल्या. आता आपल्याला बघायचंय रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. वेक्टर नेमका कसा रिप्रेझेंट केला जातो तर बघूया आपण. एखादा वेक्टर पी पासून क्यू पर्यंत आपल्याला रिप्रेझेंट करायचा आहे तर कसं म्हटलं जातं? वेक्टर कॅन बी रिप्रेझेंटेड बाय अ डायरेक्टेड लाईन सेगमेंट. ती एक काय असते? लाईन सेगमेंट असते. बाय अन एरो, जी एका एरोने दाखवली जाते. त्याच्यामध्ये काय असतं? द लाईन सेगमेंट ड्रॉन टू अ स्केल विथ अ गिवन मॅग्निट्यूड ऑफ अ वेक्टर. फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला याचं रिप्रेझेंटेशन करत असताना एक एक्झाम्पल बघा. एखादी बॉडी आहे जी पी पासून क्यू पर्यंत डिस्प्लेस होती, बरोबर? डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी फ्रॉम पी टू क्यू. आता हे आपल्याला डिस्प्लेसमेंट दाखवत असताना कसं दाखवणार बरं? ही पी पासून क्यू पर्यंत ही बॉडी आपल्याला डिस्प्लेस करायची. मग याच्यामध्ये वरती सांगितल्याप्रमाणे आपण कसं म्हटलं की पी हा पॉइंट जो आहे ना याला म्हणतात
टेल आणि क्यू ह्या पॉइंटला काय म्हणतात, हेड. तर हेड आणि टेल असे हे 2 पॉइंट दाखवले जातात, ज्याच्यामध्ये आपण बघत असताना याचा सिम्बॉल जो म्हटला जातो तो PQ असा दिला जातो. आणि याची मॅग्निट्यूड जर दाखवायची असेल आपल्याला तर ती एका अशा विशिष्ट पद्धतीमध्ये दाखवली जाते. याला मॅग्निट्यूड, ही मॅग्निट्यूड आपल्याला मॉड ऑफ PQ असंही म्हणतात, किंवा सिम्पली हे डिस्प्लेसमेंट आहे ना, ते एका लेटरने सुद्धा तुम्ही असं म्हणू शकतात की मॅग्निट्यूड ऑफ S. तर याचं रिप्रेझेंटेशनसाठी मॅग्निट्यूड अशी दाखवली जाते, जी एका सिंगल लेटर मध्ये सुद्धा आपल्याला दाखवता येते.